थँक्यू सो मच राहुलजी भोईर सर. थँक्यू सो मच करणजी कालन. थँक्यू सो मच योगेशजी मडवी सर. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र अजून एक चांगली लढत आपण पाहतो. आपण पाहू शकता यावेळेस छत्रपती सीसी 11 आपण पाहू शकता कुळगाव संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट ओम कोटेश्वर बोध संघ आपण पाहतो. आणि सलामी जोडी मैदानात उतरले आपण पाहतोय श्रीपाद कडाळे आणि त्याच्या साथीनं यापुढे शंकर पाटीलला पाहतो. शंकर पाटीलच्या प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज झालाय 500 रुपयाचं. राकेश भोईर या साहेबांच्या माध्यमातून. यस राकेश भोईर साहेब मॅम फ्रॉम शहापूर वाशिन यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज 500 रुपयाचं. राकेशजी भोईर साहेबांकडे देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. शंकर पाटील साठी सोपन मोहिरकडनं देखील 500 रुपये. यस अंपायर सिग्नल गेम ऑन. लेट्स प्ले. पहिला बॉल. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम करत असतं यार. पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह पवित्र घेतला होता. दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आले होते, परंतु बीट करून चेंडू मागे निघून चाललाय. यावेळेस आपण पाहू शकता थर्डमॅनच्या दिशेला आलेला फलंदाज श्रीपादच्या बॅटपर्यंत देखना स्ट्रोक 4 धावा चौकार. चौकार आलाय. बदलापूर समर्थन समितीचे अध्यक्ष महेश धुळे सर, आपण जर क्रीडांगणावरती उपस्थित असाल तर आपण यायचं व्यासपीठावरती, कारण आपली जागा आमच्या मनामध्ये. आपण प्लीज या व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. गुरुदास यार नीतू गवळी पण आता बॉलिंग ट्रॅकवरती राईट ओव्हर द विकेट. विकेट करायचा प्रयत्न झाला होता ऑन साईडला. इथून मात्र दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॅटन पॅडमधून हा चेंडू निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. कमबॅक करत असताना पहिल्या बॉलवरती कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये चौकार षटकार, आणि आता मात्र पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर लगेच इथं मात्र कमबॅक केलाय गोलंदाज नीतूनं. संगनायक गीतेश ठाकरेला आपण पाहतोय यावेळेस संगनायकाच्या भूमिकेत, आणि पहिल्या षटकाची पॉवर प्लेची जबाबदारी दिली आहे ती म्हणजे नीतूच्या खांद्यावरती. गोलंदाज नीतू तयार. समोर फलंदाज श्रीपाद. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून उडवलाय. यावेळेस आपण पाहू शकता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फलंदाज श्रीपाद कडाळीच्या बॅटमधनं एक देखना स्ट्रोक 4 धावा चौकार. डॉट बॉल. आणि आता मात्र पुन्हा एकदा यावेळेस चौकार आला आणि 4 धाबाच्या साथीने टीमची टोटल वेगाने पुढे सरकत असताना यावेळेस 8 या आकड्यावरती शंकर पाटील आणि श्रीपाद कडाळी ही जोडी आपण पाहतो. सातत्याने भरपूर वर्ष इथून मात्र श्रीपाद कडाळी हे नाव आपण ऐकत असाल. ओम कोटेश्वर बोध संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळते. ओम कोटेश्वर बोध संघ म्हटला तर सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये वसलेलं हे गाव आपण पाहतो, आणि शिवशंकर भोलेनाथाच्या आशीर्वाद संघ इथं मात्र मध्याच्या आतमध्ये उतरला. ग्रुप ग्रामपंचायत दैवलीचे आमचे उपसरपंच मान्य श्री प्रमोदजी देशमुख साहेब तिकडे इनॅक्शनमध्ये असतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बोल यावेळेस नीतू गवळीला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती. 8 धाबा स्कोरबोर्डवरती. 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिलं. ऑन साईडला बिगिट करायचा प्रयत्न पुन्हा एकदा यावेळेस फटका फसलाय. शॉर्ट बाकर्स कोलक याच्यामध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस जज करत होता. अचूकरित्या इथे मात्र टिपलाय झेल, आणि आता मात्र संपला फलंदाज श्रीपाद कडाळीचा खेळ. मोठा धक्का फलंदाज बाद. आमचे जवळचे मित्र तुषारजी शिंदे सर यांचा शुभागमन झाला, त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. पहिला फलंदाज इथून मात्र बाद झाला. श्रीपाद कडाळीला इथून मात्र मैदानाच्या बाहेर परतावं लागलं. चांगला खेळ इथून मात्र श्रीपाद करत होता. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्या, परंतु आता त्याला इथून मात्र बाद व्हावं लागलं. कोणताही गोलंदाज विकेट अतिरिक्त संपादित करतो तर स्तवन भोईर यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज. फलंदाज तरी इथून मात्र एक बाद केलाय, परंतु अजून 2 फलंदाज बाद करेल का हा देखील प्रश्न निर्माण झाला.
ऑफिशियल पंच पण आता सज्ज झालेत. आपण पाहू शकता यावेळेस मेन पंचाच्या भूमिकेत बोरकर सर असतील तर स्कोर लाईक अंपायर आमचे जे पी पॅनलचे फाउंडर जय पवार सर. अहोरात्र मेहनत सरांची आपण पाहतो. कालच्या दिवसामध्ये देखील मुन्ना पठाण सर आमच्यासोबत जॉईंट होत्या. खूप चांगले अंपायरिंग आणि आता मात्र घारीच्या नजरेने निहाळत असताना आपण पाहू शकता ऑफिशियल पंच कमिटी गोरदास दितू और तो विकेट विकेट करायचा प्रयत्न यावेळेस आपण पाहू शकता वाडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये फोरदास शंकर पाटीलच्या बॅटमध्ये हा धमाका. बॉल निघून चाललाय यावेळेस बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार टेनिस बॉल क्रिकेट विषयामध्ये उंच शिखरावरती कोणी नेलं असेल तर आवर्जून मी शंकर पाटील आणि योगेश पाटीलचा मी उल्लेख करतो. आणि आता मात्र स्वप्नावर सुरुवात करत असताना दमदार सुरुवात पाहायला मिळते. षटकार ठोकला. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेस क्षेत्र निवडलं बॅटिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये फलंदाज शंकर पाटीलच्या बॅटमध्ये हा धमाका. बॉल निघून चालला आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. इथून आपण पाहू शकता 2 षटकार ठोकले तर अजून एक षटकार ठोकला तर निखिलजी चव्हाण शेतकरी राजा आमचे स्पर्धेचे आयोजक यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि त्यानंतर इथून मात्र नरेंद्र मालीने झेल टिपला आहे आणि त्यासाठी बालकृष्ण मुंडे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. येस नरेंद्र माळी यायचं आपण 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला देण्यात येईल कारण झेल तुम्ही टिपला. नरेंद्र माली आणि योगेश माली सातत्याने आपण पाहू शकता या स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान त्यांचं आपण पाहतो. सातत्याने चांगली कामगिरी. बालकृष्ण मुंडे आता यांचे जवळचे ते मित्र आहेत आणि सातत्याने खूप चांगली कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा एक हिस्सा योगेश माळी आणि नरेंद्र माळी. जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळेस आपण पाहू शकता षटक क्रमांक पहिलं संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल फलकावरती 20 धावा लॉस ऑफ 1 विकेट. 5 ओव्हर आणि 5 गोलंदाज इथून मात्र अनिवार्य असतील. आता मात्र पॉवर प्लेचा षटक क्रमांक दुसरं आणि आपण बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो गोलंदाज नरेश ठाकरे. या टीममध्ये विचार केला तर ठाकरे बंधू 3 आहेत. 4 बंधू आहेत. यस नक्कीच तेजस ठाकरे मोठं नाव. तदनंतर नरेश ठाकरे असतील, गीतेश ठाकरे असतील आणि गिरीश ठाकरेंना आपण पाहतो. बघा ज्यांनी कोणी ती शेकोटी पेटवली आहे ती लगेच विझवायची आहे. बघा मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये जे कोणी शेकोटी पेटवली ती लगेच विझवायचं. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. यापुढे आपण पाहू शकता विकास भारती एकटा बघा चेंडू चालला सीमारेषे जवळ आणि यापुढे क्षेत्ररक्षक आले होते परंतु त्यांच्या अबाकाच्या बाहेर बॉल नाही घेऊन चाललाय दंदन दंदन करत 4 धावांसाठी चौकार. बघा कुणाल शेठ पाटीलच्या बांधण्याच्या मागे जो शेकोटी पेटवली ती लगेच विझवायचं. चौकार आला विकास भारतीला आपण पाहतोय यावेळेस स्ट्रायकिंग एंड वरती. अजून एक विकेट करायचा प्रयत्न आहे. आपल्या सेज लागली चेंडू ट्रॅव्हल झाला मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये एकदा विकवडल्या. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे तो मात्र मानस होता परंतु धाडस नाही आहे. एका धावावरती आता समाधान मानावं लागेल आणि एका धावाच्या साथीने आता टीमची टोटल पुढे जात असताना आपण पाहू शकता 25 या आकड्यावरती. गुरुदास नरेश ठाकरे ऑन बॉलिंग मार्क. यस याच दरम्यान शंकरजी उतेकर बेंडशील आणि भानुदासजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारासाठी इथून मात्र 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि षटकार इथून मात्र ठोकलाय. आपण पाहू शकता आज मात्र शंकर पाटील नावाचा वादळ मैदानात घोंगावलाय आणि या वादळाला शांत करण्यामध्ये अखेर कोणाला यश येईल हा देखील प्रश्न निर्माण झाला.
षटकार आला आणि बारी बारी सबकी बारी, पहिली तुम्हारी तो फिर हमारी. आधीच्या ओव्हरमध्ये शंकर पाटील इथून मात्र सुरुवात चांगली केली होती षटकार ठोकत असताना, परंतु आता इथून विचार केला तर अबळेस फलंदाजी चांगली करतोय विकास भारती. वरती आला होता आणि इथून मात्र संघनायकाने विश्वास दाखवला विकास वरती आणि आता मात्र चांगला खेळतो करतोय. अजून एक चांगला फटका पार मिळतोय. आपण पाहू शकता साईड स्क्रीनच्या समोर क्षेत्ररक्षक आले होते, परंतु थोडेसे फंबा झाले होते फेक दरम्यान एक चिकित्स सिंगल. और थ्रो खराब क्षेत्ररक्षक मध्ये पाहायला मिळतो. जिथे एक धाव होती तिथे आता मात्र आपण 3 धावा खर्च केल्यात आणि चौथी देखील धाव पूर्ण होईल का? गुड रनिंग बिटवीन द विकेट. हरणीच्या वेगाने जिथे चपळाईनं या 4 धावा इथून मात्र एकवटल्या गेल्या आणि आता या 4 धावाच्या साथीने टीमची टोटल वेगाने यावेळेस फ्लाय होत असताना आपण पाहू शकता. यावेळेस 42 या आकड्यावरती षटक क्रमांक आपण पाहतो यावेळेस दुसरं आणि तो झाला संपन्न. इथून विचार केला तर पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल होती फलकावरती 20 धावा आणि आता मात्र नक्कीच गीतेशच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना नरेशला देखील आपण पाहतोय, कारण त्याने देखील धावा खर्च केल्या ते म्हणजे 22. नक्कीच आपण पाहतोय यावेळेस टीमची टोटल 42 या आकड्यावरती टॉप गिअरवरती फलंदाजी करत असताना आपण पाहतोय यावेळेस शंकर आणि विकासला सलाम मिळाला. फलंदाज इथून मात्र लवकर बाद झाला होता तो म्हणजे श्रीपाद कडाळी, परंतु संघ अडचणीत सापडला होता, परंतु संघाला कोणतरी सावण्याचं काम केलं तर तो म्हणजे विकास आणि शंकरनं. 2 ओव्हरच्या अंती टीमची टोटल यावेळेस 42 आपण पाहू शकता स्कोर कार्डवरती टॉप गिअरवरती इथून मात्र फलंदाजी दाखवत असताना आपण पाहतो यावेळेस दोन्ही फलंदाज झाला आणि आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण समोर एक ताकदीचा संघ खेळतो. 5 षटकांची मॅच आणि 5 गोलंदाज इथून मात्र आपण सतताने पाहतो. नक्कीच यावेळेस आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवरती येस नक्कीच चंद्रदेव आपण पाहतो यावेळेस टीव्ही स्क्रीनवरती. नक्कीच 10 क्रिक लाईव्हचं करावं तितकं कौतुक कमी, कारण क्वालिटी विथ क्लॅरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य आणि काही क्षणचित्र टिपले जातात. येस बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकता ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. टँगोला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती तेजस ठाकरे, समोर फलंदाज कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका बजावत असताना आपण पाहतोय शंकर पाटील. ऑफिशियल पंच कमिटी आपण पाहतो सातत्याने खूप चांगलं कार्य त्यांचा देखील राहिला. स्कोरर आमचे विनोदजी मगर. हाफ ट्रॅकर होता, मेजवारी होती, दोन्ही हाताने स्वीकारत असताना आमच्या कॉम्पिटेटिव्ह बॉक्सला इथं मात्र मानवंदना देत असताना बॅट्समन शंकर पाटीलच्या बॅटमध्ये हा धमाका आउट ऑफ द पार्क 7 षटकार. आज इथून मात्र पूर्णपणे शंकर पाटीलला आपण पाहतोय. नक्कीच शंकर पाटीलचा संघ म्हटला तर यजमान संघ आणि पाहुणे संघाचा खातेदारी तो करत असताना येस 500 रुपयाचं कॅश प्राईज होतं. इथून मात्र सोपान भोईर साहेबाच्या माध्यमातून आणि राकेश भोईर साहेबाच्या माध्यमातून 4 षटकार ठोकलेत आणि 2000 रुपयाचा कॅश प्राईज इथून मात्र फटकावलाय तो म्हणजे शंकर पाटीलला. शंकर पाटीलची खेळी जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या. काय फलंदाजी केली आहे, तब्बल 49 धाबा आता मात्र स्कोरबोर्ड वरती. 2 षटक संपन्न झालेत आणि एका चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि 49 धाबा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. गुरुदास तयार, तेजस अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहू शकता हवेच्या लाटावरती सॉर होऊन बॉल निघून चाललाय वाटिस लॉकअपच्या क्षेत्रामध्ये. चेंडूने केले हवाई सफर 6 धाबा षटकार. थँक्यू. छत्रपती सीसी गुळगाव संघ म्हटलं तर एक ताकदवर संघ आहे, सतत खूप चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळते. परंतु आज इथून विचार केला तर रजनी क्रिकेटमध्ये थोडेसे बॅकफुटवरती पाहायला मिळतात, कारण डीची स्पर्धा जेव्हा जेव्हा असते संघ इथून मात्र खूप चांगली कामगिरी करत असतो. तेजस ठाकरे ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो. टॉप गिअरवरती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, परंतु आज गोलंदाजी इथून मात्र थोडीशी कमकुवत पाहायला मिळते. गुरुदास यार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यापुढे सभे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पंचाकडे कटाक्ष टाकला गेला आणि फायनली अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात आता एक धाव जोडली झाली आणि एका धावाच्या साथीनं टीमची टोटल यापुढे हलवारपणे पुढे जात असताना 56 या आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट. पहिला फलंदाज लवकर बाद झाला होता असं वाटलं होतं, कुठेतरी संघ अडचणीत सापडलाय, परंतु नक्कीच या दबावावर जुगारून फलंदाजी टॉप गिअरवरती केली आहे शंकर पाटील आणि विकास भारतीनं.
बघा पाण्याची जर मागणी असेल तर कळवायचं आहे, लगेच पाणी देखील पुरवलं जाईल. नक्कीच नाईट क्रिकेटचं आयोजन आपण पाहतो आणि डेच्या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी सातत्याने आपण पाहतो. यावेळेस टीम छत्रपती कुळगावची येस आपण पाहू शकता टी व्ही स्क्रीनवरती हे बॅनर आपण पाहतो. श्री गणेश क्रिकेट संघ दैबली आयोजित खासदार आमदार चषक 2022चं पर्व भव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो. 4 दिवसाचा स्पर्धेचा कालावधी आणि नक्कीच खासदार साहेब आपण पाहतोय आमचे कपिलजी पाटील साहेब, आमदार साहेब किसनजी कतोरे साहेब, रामभाऊ पातकर यांचं देखील आपण चित्र पाहतो. हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला बिगिट करायचा प्रयत्न झाला होता, पण आता यावेळेस आता मात्र सुटकेचा मोकळा निश्वास सोडला असेल गोलंदाज टँगोने, करून वारंवार त्याच्या अगेन्स्ट हल्ला चढवला गेला होता, परंतु यावेळेस डॉट बॉल येतो. कमबॅक करत असताना गोलंदाज तेजस ठाकरेला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती. 2 षटक आणि 3 चेंडूचा वादळी खेळ संपन्न झाला. 56 धावा, अब तक 56, लॉस ऑफ 1 विकेट. हाफ ट्रॅकर होता, यावेळेस आपण पाहू शकता बेजवानी होती, दोन्ही हाताने स्वीकारत असताना गोलंदाज तेजसवरती चढवला हल्ला, बोलतोय फलंदाज शंकर पाटीलचा बल्ला, चेंडू निघून चाललाय बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार थँक्यू. शंकर पाटील म्हटलं तर सावळी सावळा टीम किरण पवारचे बिग फॅन आहेत आणि आज जणू काही त्यांचेच क्लिप पाहून आलाय की काय, तसेच शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतात. षटकार आलाय आणि आता षटकरच्या साथीने टीमची टोटल वेगाने फ्लाय होत असताना 62 धावा. स्कोर कार्ड वरती मग चेंडू कधी हरवला, माकला किंवा फुटला तर चेंडू इथून मात्र नवीन देण्यात येईल, याची देखील आपण नोंद घ्यायचं. खासदार आमदार चषक आपण पाहतो 2022चं पर्व आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस बिगिट करायचा प्रयत्न, फटका फसलाय. आता मात्र डिफेन्स क्षेत्ररक्षक आले होते आणि आता मात्र कोणत्याही प्रकारची चुकी नसणाऱ्या शंकर पाटील नावाचं वादळ मैदानाच्या मध्ये घोंगावलं होतं आणि अखेर त्या वादळाला शांत करण्यामध्ये यश आलंय. यावेळेस मोठा धक्का लागेल, फलंदाज शंकर पाटील बॅक टू द पवेलियन. श्री गणेश क्रिकेट संघ दैवरी आयोजित खासदार आमदार चषक 2022चं पर्व भव्य नाईट क्रिकेटचे सामने आपण पाहतोय. 4 दिवसाचा कालावधी आणि प्रथम पारितोषिक आपण पाहतोय 1 लाख रुपये, 4456 रुपये आणि प्रत्येक पारितोषिकाच्या मागे प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि 5व्या क्रमांकाच्या मागे आपण पाहतोय 4456 रुपये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच हा गाडी नंबर आहे आमच्या बालकृष्ण मुंडे साहेबांचं आणि म्हणूनच 4456 रुपये सातत्याने आपण पाहतो. आणि हा गाडी नंबर आपण देखील पाहतो कारण व्यासपीठाच्या समोर देखील ज्युपिटर बाईक आहे, त्यावरती देखील तोच नंबर आपल्याला पाहायला मिळतो. यावरच आपण पाहू शकतो चेंडू आलाय डॉट. येस, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तेजस. बिगिट करायचा प्रयत्न झाला होता, आपण पाहू शकता बॅटचा फ्लो तर जोरदार फिरला होता, परंतु यावेळेस बाजाच्या आतमध्ये घडलंय काय आपण पाहू शकता. यावेळेस स्वतःच्या फालतूमध्ये गॅदर केलं होतं तेजसनं, परंतु यावेळेस डायरेक्ट हिट केलं. आणि दरम्यान आपण पाहू शकता फायनलच्या क्षेत्रामध्ये जो खेळाडू होता त्याचा मी कौतुक करेल, कारण दिनेश होते, जीवाच्या अकंताने धावले आणि चेंडूला इथून त्याने अडवलं. जर इथून मात्र हा चेंडू जर बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला असता तर या चेंडूवरती देखील एकत्रित 5 धावा पाहायला मिळाला असत्या. येस, ड्रीम ट्रॉली मैदानाच्या जाईल, आमचे डीजे अदू मैदानाच्या जातील. तत्पूर्वी आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. तदनंतर वासपेठ देखील पाहता आपण आमचे चितूदादा गडगे सज्ज असतील. तदनंतर विघ्नेश इरमाली, किशोरजी देशमुख, पंकज बोले असतील. स्पर्धेचे शिल्पकार आमचे
बालकृष्ण मुंडे साहेब असतील, तदनंतर आपण पाहताय तुषारजी शिंदे, करणजी कालंत, तदनंतर राहुलजी भोईर, आय एम फ्रॉम मानेरे, शेतकरी राजा आमचे निखिलजी चव्हाण, धनंजयजी देशमुख आणि नक्कीच स्मित हस्ते आपण पाहू शकता मयूरजी काठावले, आमचे बंधू आमचे कैलाश कडव असतील, नारायणजी कोंडेलकर असतील, सर्व मान्यवर आपण पाहतो व्यासपीठावरती. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. तदनंतर आपण पाहतो सोपानजी भोईर साहेब आहेत, राकेशजी भोईर साहेब आहेत, नक्कीच आमच्या बालकृष्ण मुंडे साहेब यांचे ते जवळचे नातेवाईक आहेत. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. मागच्या बाजूला आपण पाहताय योगीजी माळी असतील आणि नक्कीच आमच्या बालकृष्ण मुंडे साहेबांचे बंधू आमचे उत्तमजी मुंडे, अफाट मेहनत. या दरम्यान कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक चंद्रकांतजी मात्रे साहेब यांचा देखील शुभागमन झाला. हार्दिक मनपूर्वक स्वागत. गुरुदस्त यार. येस, नक्कीच शेतकरी राजा टीमचे मेंटॉर आमचे दिगंबरजी सुरोशे यांचा आज वर्षातील सर्वात खास दिवस आणि दिगंबर सुरोशेचा वाढदिवस. येस, नक्कीच दिगंबर सुरोशे यांचा वाढदिवस आम्ही नक्कीच साजरा करू. हॅपी बर्थडे दिगंबर दादा. तुमच्या पुढील आयुष्यास तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आयोजन कमिटीच्या वतीने आणि खास करून बालकृष्ण मुंडे दादांच्या वतीनं आणि पूर्ण मित्रपरिवार आपण पाहतोय दैविले घराच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पाचशे धावा स्कोर कार्डवरती गुरुदास साहेब बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो षटक क्रमांक 4 आणि बॉलिंग ट्रॅकवरती राजेंद्र सोरसे, राईट टेम राऊंड द विकेट. हाफ ट्रॅक होता, ऑन साईडला फटका चांगला पारा मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येथील परंतु मोठी दरी होती, त्या दरीला भेदून चेंडू निघून चाललाय. स्कोर लाईक बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धावा चौकार. फ्लाय होत असताना 69 धावसंख्या आपण पाहतो स्कोरबोर्ड वरती. लॉस ऑफ 2 विकेट. शंकर पाटील आणि श्रीपाद खडाळी बाद झाले, परंतु आता संघाचा डाव सावरत असताना यावेळेस आपण पाहतोय विकीला यावेळेस आपण पाहू शकतो ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय. गोलंदाज एवढेच बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं आणि त्याच्या गोलंदाजीतून निघाले अग्नीच्या ज्वाला आणि फलंदाज विकीच्या बॅट मध्ये हा तोफेचा गोळा. बॉल सेवा पार षटकार. शेतकऱ्याला शेतकऱ्याचा साथीला टीमची डॉलर पण आता बेगानं फ्लावत असताना बरेच 75 या आकड्यावरती. लॉस ऑफ 2 विकेट. आजच्या दिवसाचा विचार केला तर कॉम्पिटिटिव्ह बॉक्समध्ये करण कालंद असतील, तदनंतर राहुलजी भोईर सर असतील, योगेशजी मडवी सर असतील आणि तुषारजी शिंदे सरना देखील आपण पाहतो सेवेसाठी तत्पर. 5 कॉमेंटेटर आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. गुरुदस्त यार. हाफ ट्रॅकर होता पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहू शकता लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये एका टप्प्यावरती चेंडू चकमा देऊन निघून चाललाय. 2 क्षेत्ररक्षक आले होते, परंतु यावेळेस चेंडू दिले चकमा आणि बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा चौकार. आज विकी भारती इथून मला वाटतं पावलेमधूनच सेट होऊन आलाय की काय, कारण वनडाऊनच्या भूमिकेवरती आला होता आणि पूर्णपणे टॉप गिअरवरती फलंदाजी तो करत असताना चांगली फलंदाजी विकीची. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. घुटना टेक सिक्सर देख. यावेळेस आपण पाहू शकता गेंद आई स्लॉट में उसे पार किया पार्किंग लॉट में. 7 धावा षटकार. लागले की नाही माहित नाहीये डीजे मास्टर, परंतु आता 24 कॅरेटचं सोनं मैदानाच्या चमकत असताना विकी भारती. गुरुदस्त यार. अजून एक चांगला फटका बाहेर मिळतो. यावेळेस आपण पाहू शकता डीप मध्ये क्षेत्ररक्षक फक्त बरोबर प्रेक्षक. चेंडू 1 बॉक्स ओव्हर द लाईन. 4 रन.
लगेच 76 धावांचा जो हायस्ट स्कोर होता तो आता मात्र इथून तोडण्यात आलाय. ओम कोटेश्वर बोर्ड टीमच्या माध्यमातून एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 89 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळेस 5वं 4थं यस माफ करा 4थं. अजून एक हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू अलंग कार्पेट मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चालला. एकदा एकवटली दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि आता मात्र विकीला परतावा लागेल का नाही, परंतु मटर जाताना यावेळेस नक्कीच अंपायरने तो मात्र थर्ड अंपायर रेफर केला. नक्कीच आमची पंच कमिटी इथून मात्र पाहतील. परंतु दुसऱ्या धावेसाठी बाद असेल की नसेल आता मात्र मोठा प्रश्न उभा राहिला. 89 धावा इथून मात्र स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकता लगाव लागला त्यावेळेस टीम बोथच्या माध्यमातून. येस थोड्याच वेळात आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवत आले आणि आम्ही तो तुमच्यापर्यंत पोहोचू. सलामी जोडी मैदानाच्या बाहेर परतली होती, परंतु यस नट आउट असेल. 2 धाबा विकवटे जातील आणि आता 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे सरकत असताना किस्मत भी बहादूर काही साथ देते. षटक क्रमांक 4 संपन्न झाला आणि 4 षटकाच्या अंती जरी 2 फलंदाज बाद झाले असतील तरी देखील 91 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकता. येस नक्कीच आम्ही स्कोर कार्ड वरती थोडीशी नजर मारू. पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला हाताळला होता यावेळेस नितेश गवळीनं. त्यांनी मात्र एका फलंदाजाला बाद केलं, परंतु 20 धावा खर्च केल्या. नरेश ठाकरेनं दुसरं षटक हाताळलं, त्याने देखील 22 धावा खर्च केल्या. तदनंतर तेजस ठाकरेनं तिसरं षटक हाताळलं, त्याने देखील 19 धावा खर्च केल्या. आणि आता मात्र 4थं षटक यावेळेस राजेंद्र सोळशेचं 27 धाब्यांचं राहिलं. अतिशय महागडं षटक. यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती गिरीश ठाकरे. यावेळेस लाईन आपण पाहू शकता पूर्णपणे भरकटला. गोलंदाज गिरीश ठाकरेला आपण पाहतो. या संपार सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपात आता 1 धाव जोडली झाली आणि एका धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल पुढे जात असताना 92 धावा स्कोर कार्ड वरती. 91 धावा 4 षटकाच्या अंती लगावल्या होत्या आणि आता मात्र एक्स्ट्राच्या रूपात 1 धाव जोडली जाईल. गुरुदास गिरीश राऊंड द विकेट करायचा प्रयत्न झाला होता. यावेळेस आपण पाहू शकता इथून मात्र लाऊड अपील पंचाकडे केली गेली, परंतु यष्टिरक्षक बीट झाले आहेत आणि बॉल अखेर निघून गेलाय. लेग बायच्या रूपात एक देखना अजून एक चांगला आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा. आज पूर्णपणे नशीब देखील भोज टीमच्या माध्यमातून आहे, कारण बॅटने नाही तर लेग बायस देखील रन येतात. चौकार आला आणि टीमची टोटल पुढे सरकत असताना यावेळेस 96 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. यावेळेस आपण पाहू शकता शॉर्ट टर्मच्या रिझमध्ये खेळाडू तयार होता. काही गरज होतील का हा देखील प्रश्न निर्माण झाला होता, कारण सरळ बॅटनं बॉल रन इथून येत होते. योगेश पाटीलला आपण पाहतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. शंकर पाटीलने खूप चांगली खेळी केली. तदनंतर आता मात्र यावेळेस आपण पाहतो यावेळेस योगेश पाटील त्याचे बंधुराज गुरुदास यार ऑन साईडला प्रकार चांगला पारमध्ये अलंग कार्पेट चेंडू चालला. यावेळेस मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये डीपचे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. उचलून फेक करतील दरम्यान 2 धावा. गुड रन बिटवीन द विकेट. 9 चेंडूमध्ये 37 धावांची इनिंग इथून मात्र साकारली ती म्हणजे फलंदाज शंकर पाटीलनं. आणि आता मात्र त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून यावेळेस योगेश आणि विकास देखील तशीच कामगिरी करत असताना गुरुदास यावेळेस आपण पाहतोय गिरीश ठाकरे बॉलिंग ट्रॅकवरती. एक चौकार त्याच्या अगेन्स्ट आला आहे लेग बायच्या रूपात. अद्याप महागडी गोलंदाजी केलेली नाही आहे. हाफ ट्रॅकर होता, परंतु यावेळेस आपण पाहू शकता लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती और बिना संघर्ष के किसी की जय जयकार नहीं होती. बॉल निघून चाललाय षटकारासाठी. यस
5 धावा आपण पाहू शकता स्कोर कार्ड वरती. शतक इथून मात्र झळकावलाय 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. जर इथून मात्र फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळा होता द्या ओम कोटेश्वर भोज संघासाठी. आणि अगदी इथून विचार केला तर एका धावापासून वंचित असेल 50 साठी. अजून एक विकेट करायचा प्रयत्न. आता मात्र 50 कंप्लीट होईल का? इथं मात्र फलंदाज बाद होईल हा देखील प्रश्न निर्माण झालाय. आणि एका धावेपासून इथं मात्र वंचित राहिलाय विकास भारतीला आपण पाहू शकता. बिग हिट करण्याचा प्रयत्न त्याचा झाला होता परंतु फटका फसलाय. आणि आता मात्र नरेशने टिपलाय जेल. आणि आता मात्र संपलाय फलंदाज विकी भारतीचा खेळ. फलंदाज बाद. कारण डिफेन्स करून एक धाव देखील तो एकवटू शकला असता परंतु स्वतःच्या संघासाठी त्याने पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला परंतु फटका इथून पूर्णपणे फसला आणि फलंदाज बाद झाला. खोदून काढला हेलिकॉप्टर उडवला पाहायचा लँड कुठे होईल. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू करतो हवाई सफर. धावा मिळते 6. हा तो षटकार. ट्रिपल 1 3-1 आज मात्र आपण पाहू शकता आपण स्कोर कार्ड वरती 111 धावा स्कोर कार्ड वरती. लॉस ऑफ 3 विकेट. टॉप गिअर वरती फलंदाजी केली होती. इथून मात्र फलंदाज शंकर पाटीलने जो मात्र सलामीला आला होता त्यांनी तब्बल 9 चेंडूमध्ये इथून 37 धावा बनवल्या. आणि त्यानंतर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना 14 चेंडू फेस केले ते म्हणजे विकास भारतीनं. आणि त्यांनी देखील 49 धावांची वादळी खेळी साकारली. आणि आता मात्र आपण पाहू शकता टीमची टोटल पूर्णपणे फ्लाय होत असताना 111 धावा स्कोर कार्ड वरती. ओम कोटेश्वर भोज संघाची फलंदाजी जर आवडली असेल तर एकदा जोरदार डाव होऊन जात्या. परंतु दुसऱ्या बाजूला देखील विसरून जाणार नाहीये डावकर. आताचा एक विस्फोटक फलंदाज तेजस ठाकरे मध्ये आता मात्र रणनीती रचत असताना इथून मात्र आपण पाहू शकता स्ट्रॅटर्जी करत असताना कारण डावकर आताचा फलंदाज अतिशय घातकी फलंदाज जाणला जातो. आणि आता मात्र तेजस ठाकरेची फलंदाजी देखील मध्ये बाकी आहे. नक्कीच टफ फाईट ते देखील देतील यात तीन मात्र शंका नाही आहे कारण देखील त्यांना देखील इथून मात्र हार मंजूर नाही आहे. आणि तेजस ठाकरे देखील मध्ये हाहाकार माजवतील यात तीन मात्र शंका नाही आहे. 111 धावा बनवल्या गेल्या आणि 112 धावांचं लक्ष आता मात्र आपण पाहू शकता. एकशे 11 धावांचं लक्ष आणि 111 धावा बनवल्या गेल्या आणि 112 धावांचं लक्ष. आता या धावा इथून मात्र कशा प्रकारे चेस करतील की या धावा डिफेंड होतील हे तुम्हाला ऐकण्यासाठी मी मायक्रोफोन इन्व्हाइट करतोय. सिद्धी करवले गावचा बुलंद आवाज योगेश मंडवी सर यांना धन्यवाद. मुळगाव टीमचे कॅप्टन आणि चिखलोली गाव टीमचे कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच रिपोर्टिंग करा. मुळगाव टीमचे कॅप्टन आणि चिखलोली गाव टीमचे कॅप्टन चला लगेच रिपोर्टिंग करा. आजच्या लॉर्ड्स मधील शेवटची मॅच पहिल्या फेरीतील.
थँक्यू सो मच राहुल. तो जमलेल्या सर्व तमाम कडमशिकांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे आणि व्यासपीठावरती बरेच सारे मान्यवर आहेत त्यांचं देखील स्वागत आणि काही प्रेक्षक वर्गाचे युट्यूबच्या माध्यमातून अर्थात टेनक्रिकच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक वर्ग सुद्धा आम्हाला जोडले गेलेत. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं देखील आम्ही स्वागत करत आहे आणि स्पर्धा तुम्ही बघतायत श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आयोजित खासदार आमदार चषक 2022 हे शानदार पर्व 4 रात्र चालणारी क्रिकेट स्पर्धा आणि आजची ही दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमधला हा सामना क्रमांक 3 आपण पाहिलं मैदानावरती ओम कोंडेश्वर भोज संघानं इतिहास रचला आजच्या या रजनीमध्ये आणि आज आपण पाहिलं 111 धाबा त्यांनी कुठल्या त्यांनी 112 धाबेचं टार्गेट फार मोठं असेल. क्रिकेटमध्ये आम्ही 110 धाबा चेस होताना पाहिलेत मात्र 112 धाबा देखील चेस होऊ शकतील. फक्त मनात जिद्द असली पाहिजे. कुठलंही लक्ष क्रिकेटमध्ये दूर नसतं, कुठलंही क्रिकेटमध्ये लक्ष मोठं नसतं कारण क्रिकेट के अनिश्चिततेने भरलेले अनेक वेळा आम्ही पाहिलंय मोठमोठे धाबा चेस होताना फक्त मनात जिंकण्याची आशा असायला हवी. लक्ष 112 धाबेचं तो सलामीवीर जोडी मैदानावरती आता लेट्स प्ले सामना स्टार्ट झालाय आणि पहिलाच बॉलला प्रत्युत्तर देत असताना चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर पहिला चौकार. नक्कीच अशाच प्रकारचा चौकार पहिल्या बॉलवरती श्रीपाद कडाडीच्या बॅटमध्ये देखील आला होता ज्यावेळेस ओम कोटेश्वर भोज संघ फलंदाजी करत होता. अनिलजी सुरुशे यांच्या माध्यमातून एक कॅचपर झालेत. ग्रुप ग्रामपंचायत दैवलीचे उपसरपंच इलेक्शन मध्ये आपण पाहतोय प्रमोदजी देशमुख साहेब आणि प्रत्येक जेलसाठी 500 रुपयाचा कॅचपर असेल अनिलजी सुरुशे यांच्याकडनं ते म्हणजे प्रमोदजी देशमुख साहेबांसाठी. यस मेडॉनच्या क्षेत्रामध्ये आपण त्यांना पाहतोय. प्रतीक कडव आपण या व्यासपीठावरती कुठे असाल तर प्रतीक कडव तो जिंकण्यासाठी 112 धाबेला उत्तर देताना प्रत्युत्तर देखील चोख दिला आणि सरळ येतोय. दुसऱ्या बॉलवरती दुसरा शानदार चौकार तेजसच्या बॅटमधनं. सुपर आणि क्रिकेटमध्ये काय होईल ना की कधी सांगता आलं नाहीये. क्रिकेट खेळ कोणाला हसवेल तर क्रिकेट खेळ कोणाला रडवेल आणि सुखदुःखाने भरलेला क्रिकेटचा हा खेळ इथे मात्र बॉल पडल्यानंतर थोडासा डीप राहिलाय. फलंदाजाला बीट करून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडूची समाप्ती. ओव्हर नंबर पहिलं पॉवर प्ले सुरू असताना इथे तेजसनं 2 चौका ठोकलेत. लास्ट मॅच असेल मुळगाव वर्सेस चिखलोली या 2 बलाढ्य टीम मध्ये. दोन्ही कॅप्टन चला आपण टॉस साठी लगेच जॉईन व्हा. हा चेंडू प्रहार केलाय उंची जास्त आणि लांबी कमी. खेळाडू बाद होतोय तेजस. बॅक टू द डगआउट आणि कुळगाव टीमला लागलाय धक्का क्रमांक पहिला. पहिला विकेट मैदानात बाहेर झाला आणि त्यानं 2 चेंडू 8 धाबा दिला सुरुवातीला आणि त्याच्यानंतर मात्र 4 चेंडू मध्ये त्याच्या बॅटमधनं एकूण रन्स झाल्या 8 आणि जेव्हा 2 चौकार आले ना तेव्हा असं वाटलं की या मॅच मध्ये आपल्याला चांगली फाईट पाहायला मिळेल आणि तो बाद झालाय. ओपनिंग ब्लास्टर आउट झालाय. न्यू बॅट्समन सध्या मैदानावरती आलाय कुणाल. नितेश आलाय. निश्चित कुणाल हा सलामी बी खेळाडू होता. ओपनिंग ब्लास्टर राहिला स्ट्रायक वरती. समोर घेतात मिडॉनला क्षेत्ररक्षक येथील दूरवरनं रन्स मिळते. 1 सिंगल धावसंख्या पोहोचली आहे फक्त 9व्या धावसंख्येभोवती. 112 धाबेला प्रत्युत्तर देताना 9 रन्स झाल्यात आणि सुरुवात चांगली केली होती. बॅटिंग करत असताना सलामीवीर फलंदाज तेजस ठाकरेनं आणि तेजस बाद झाल्यानंतर मात्र इथे धावसंख्या पहिलं ओव्हर सुरू असताना 9 धाबा आल्यात. लास्ट बॉल पॉवर प्लेच्या षटकातला आणि सेकंड वरती खेळाडू नितेश. फटका चांगला आहे आणि आता जातो चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषेच्या बाहेर आलाय. नितेशच्या बॅटमधनं चौकार आणि पहिलं षटक झाले कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर कुलगाव टीम ची टोटल 13 रन लॉस ऑफ 1 विकेट.
12 धाबेचं टार्गेट मैदानावरती असताना सुरुवात फक्त 13 रन्सनी झाली. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं. मुकाबला जीतना है ना तो 112 रन का जो टारगेट है इसे चेस करना है तो आपको धुआंधार पारी खेलनी होगी. जिस तरह से बल्लेबाजी करते हुए भोज टीम के बल्लेबाजों ने एक शानदार पारी खेली. 49 रन की शानदार पारी खेलने वाले बल्लेबाज विकास भारती, जिनके साथ 37 की पारी शंकर पाटिल ने खेली थी. और बावजूद टीम ने बनाया 111 और 112 का टारगेट है. और अब जीतने के लिए संघर्ष जरूर करना पड़ेगा क्योंकि 24 अब बची है 24 गेंदें और 99 यानी कि 99 रनों की आवश्यकता है. पहली गेंद लाभ किया गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से सीधे 6 रन. और अभी भी बता रहे मैदान के ऊपर कि हम में भी दम है, हम भी ये मुकाबला जीत सकते हैं. किसी भी हाल में खुद को कभी भी करने मत देना. लोगों का क्या, लोग तो गिरे हुए मकान की ईंटें तक ले जाते हैं. 112 रन तो आपके सामने कुछ भी नहीं है. और इस बार सामने खेला और एक शानदार स्ट्रोक, गेंद सीधे वाइड स्ट्रॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर. लगातार 2 गेंदे, 2 शानदार छक्के. तो छक्के बताते हुए इस मैदान के ऊपर कि हम भी इस मुकाबले को जीत सकते हैं क्योंकि आपने 111 बनाए तो हम भी 112 बना सकते हैं. ये ताकत हम में भी है. और कुणाल ने लगातार 2 छक्के. टीम की टोटल रन संख्या पहुंची है 25 रनों के ऊपर. ये गेंद ऑफ स्टंप के बाहर. ये देखिए प्रेशर, ये दबाव है और बिल्कुल दबाव में यदि गेंदबाजी होगी ना तो 112 रन को आप नहीं बचा पाओगे क्योंकि इस समय 2 छक्के आने के बाद गेंदबाज वाइड गेंद फेंकते हुए टीम की टोटल रन संख्या पहुंची 26 के ऊपर. तो अभी भी जीतने के लिए 86 रनों की आवश्यकता. 22 गेंदें बची हैं और इस बार छक्का मारते तो 2000 का इनाम था, मगर गेंद पड़ने के बाद बल्लेबाज को चकमा देती हुई विकेट कीपर की दस्तानों में कोई रन नहीं है. टीम की टोटल रन संख्या पहुंची है 26 रन, लॉस ऑफ 1 विकेट. पहले ओवर में रन आए थे केवल 13. इस ओवर की बात करेंगे तो 3 गेंद में 13, यानी कि इस समय ये गेंद फिर एक बार बैक टू द बॉलर खेलना चाहते थे. गेंद गई लॉन्ग ऑन में, वहां खिलाड़ी मौजूद. इक्का दुक्का से तो काम नहीं चलेगा क्योंकि जीतना है ना तो आपको चौके छक्के लगाने होंगे. दिल्ली का भी दूर है, दिल्ली जाना है तो आपको हवाई सफर करना पड़ेगा, यानी कि इस मैदान के ऊपर आपको चौके छक्के दागने होंगे. आने वाले इस मुकाबले में ताबड़तोड़ बल्लेबाजी करनी होगी. हर एक ओवर में आपको कम से कम 3 बड़े स्ट्रोक लगाने हैं. टीम की टोटल रन संख्या की बात करेंगे तो 27 रन 1 विकेट के नुकसान पर ओवर नंबर 2. इस बार गेंद हवा में, कोई खिलाड़ी नजदीक नहीं है. जब तक गेंद के ऊपर आए बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में तब तक रन बने 2 और इस 2 रन के साथ टीम की रन संख्या पहुंची 29 रनों के ऊपर, जो कि ओवर नंबर 2 इस मैदान के ऊपर शुरू है. गेंदबाजी के बाहर सोपाई कप्तान किशोर, जो कि दूसरा ओवर फेंक रहे हैं. इस ओवर की आखिरी गेंद तो चुकलर टीम के कप्तान पहुंचे तो मुलगांव टीम के कप्तान हपी आई है तुरंत क्योंकि अगला मुकाबला. इस बार स्क्वायर कट किया, शानदार स्ट्रोक, गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर. आखिरी गेंद में चौका और इस चौके के साथ टीम की रन संख्या पहुंची है 33 रन 1 विकेट के नुकसान पर. अभी भी जीतने के लिए 79 रनों की आवश्यकता. बची हुई 18 गेंदें.
ये कुलगांव टीम के मुलगांव टीम के कप्तान आपको आना होगा, क्योंकि चिकलोली टीम के कप्तान पहुंचे हैं। हमारी आवाज आपकी तरफ जा रही है, तो आप तुरंत शीघ्र ही प्रस्थान करें अगले मुकाबले के लिए। दर्शक इंतजार में, जो अगला मुकाबला बिग फाइट होगा, पहला दौर का अंतिम मुकाबला आपको देखने को मिलेगा। काफी संख्या में दर्शक जो आप देख रहे हैं, बिल्कुल मैदान के चारों बाजू में खचाखच भरे हुए पूरे दर्शक उनका स्वागत करेंगे। जो क्रिकेट की दर्दी प्रेक्षक है, बिल्कुल हमेशा मैदान के ऊपर आते हैं, और आज इस नाइट मुकाबले को देखने के लिए वो दर्शक भी पहुंचे, उनका भी हम स्वागत करेंगे। तो ओवर नंबर 2 समाप्त हुए, टीम की टोटल रन संख्या 33 पर पहुंची है। अभी भी मुकाबला जीतने के लिए यहां से 79 रनों का लक्ष्य है। दिल्ली अभी काफी दूर है, मगर इस समय प्रयास बड़ा करना होगा, क्योंकि हर प्रयास आपको कामयाब बना देती है। यह गेंद अच्छी थी, बिल्कुल पड़ने के बाद ये देखिए डायरेक्ट हिट इज गॉन, विकेट नंबर 2। बल्लेबाज कुणाल के पारी का अंत हुआ। जिन्होंने 2 छक्के दिखाए थे, वो कुणाल मैदान के बाहर, बैक टू द डगआउट। नंबर 2 इस गेंद के ऊपर रनआउट के तौर पर वे बल्लेबाज हुए आउट कुणाल। नए बल्लेबाज नेट क्रमांक 4 चौथे नंबर पर आए हैं जितेश, सेकंड पर बल्लेबाज। ये गेंद पहले ही आते ही गेंद के ऊपर प्रहार किया, लॉन्ग ऑफ के रीजन में खिलाड़ी मौजूद, रन बनेगा 1। सिंगल से तो कोई फर्क नहीं पड़ेगा, क्योंकि होस्ट टीम ने रन बनाया 111 रन, और बदी सामने वाली टीम यहां पर कुलगांव टीम इक्का दुक्का से रन बनाती है, तो कोई फर्क नहीं पड़ने वाला है। टीम की रन संख्या पहुंची है 34 के ऊपर। अभी भी 16 गेंदें बची है, 78 रनों की आवश्यकता है। लक्ष्य काफी दूर है, मगर प्रयास मैदान के ऊपर जारी है। इस बार बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाद 4 रन। तो बिल्कुल यहां पर टीम की टोटल की हम बात करेंगे तो रन संख्या पहुंची है 38 रन, और आज के इस मुकाबले की बात करेंगे 111 रन बनाए, कमाल की पारी खेली। सामने खेला ऑन साइड में खिलाड़ी मौजूद, 1 रन बनेगा, 1 रन से कोई फर्क नहीं पड़ता, और एक रन, और इस सिंगल के साथ टीम की रन संख्या पहुंची है 39 रन। 2 विकेट के नुकसान पर 14 गेंदे 73 रन की आवश्यकता, यानी कि अब मुकाबला तो हाथ से निकलता हुआ नजर आ रहा है, क्योंकि यहां से कोशिश भी नहीं हो रही। हम हमेशा कहते हैं कि कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती, और बिना कुछ के बिना कभी जय जयकार नहीं होती। मुलगांव टीम आखिरी कॉल होगा, इसके बाद हम कॉल नहीं देंगे। और इस बार सामने खेला खिलाड़ी तैनात, और विकेट नंबर 3 बल्लेबाज गीतेश, बैक टू द डगआउट। मुलगांव टीम के कप्तान हमारी आवाज आपकी तरफ आ रहे, तो आप तुरंत शीघ्र ही प्रस्थान करें टॉस के लिए, जो अगला मुकाबला होगा। चिकलोली टीम के कप्तान तो ऑलरेडी पहुंच चुके हैं, आपके लिए आखिरी कॉल है, तो तुरंत आइए, अन्यथा आपको पेनल्टी लग सकती है। धक्का क्रमांक 3, यानी कि इस समय बल्लेबाज गीतेश का पारी का अंत हुआ। नए बल्लेबाज नेट क्रमांक 5 5वें नंबर पर आए बल्लेबाज सुधीर। सुधीर सेकंड पर बल्लेबाज है, जीतने के लिए 13 गेंदे 73 रन की आवश्यकता है। इस ओवर की आखिरी गेंद, फिर एक बार खिलाड़ी तैनात, और एक विकेट। विकेटों का सिलसिला इस ओवर में लगातार 2 विकेटें गिरी है, और यहां से 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम की रन संख्या 39 रन, 4 विकेट के नुकसान पर दोनों कप्तान तो पहुंच चुके हैं यहां पर, और टॉस का कार्यक्रम होगा। हमारे माजी नगर सेवक चंद्रकांत जी मात्रे साहब, जिनकी शुभ बातों से हो रहा है टॉस, जो अगले मुकाबले का टॉस करेंगे हमारे मंच के ऊपर। पहले दौर का अंतिम मुकाबला, यानी कि चौथा मुकाबला आप देख सकते हैं, बिल्कुल 2 बड़े टीमों के बीच मुलगांव वर्सेस चिकलोली के बीच होगा मुकाबला।
दोनों कप्तान भी पहुंचे और चंद्रकांत जी मात्रे साहब जिनकी शुरुआत से होगा टॉस अगले मुकाबले का। तीन विकेटें उन्होंने ली, रन दिए थे 6 और 3 विकेट ली प्रथमेश देसले जिनकी गेंदबाजी काफी खूबसूरत रही और इनके लिए प्रीतम सुरो से इनकी तरफ से 500 रुपीज का कैश प्राइज भी प्रथमेश के लिए आ चुका है। बिल्कुल शानदार गेंदबाजी की। मुकाबले में अभी दम नहीं है क्योंकि आने वाली 12 गेंदे और 73 रनों का लक्ष्य है। यदि 12 गेंद में 12 छक्के भी लगते हैं ना तो भी ये मुकाबला नहीं जीत सकते क्योंकि इस प्रतियोगिता का नियम है कंपल्सरी चेसिंग और 12 गेंद में 12 छक्के लगाने से आप 72 रन बना सकते हैं तो भी ये मुकाबला नहीं जीत सकती। अगला मुकाबला टॉस जीता है कप्तान मुलगांव के कप्तान ने टॉस जीता है, पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया क्योंकि कहते ना कि अगले इस मुकाबले में 112 रन पहले बल्लेबाजी करने वाली टीम ने बनाए और यही निर्णय लिया मुलगांव टीम के कप्तान ने क्योंकि इस मैदान के ऊपर पहले बल्लेबाजी करने वाली टीमें ज्यादा तौर पर जीती है। पहले मुकाबले में श्री गणेश मानक्यूली टीम जिन्होंने पहले बल्लेबाजी की मुकाबला जीता, मगर दूसरे मुकाबले में ना इनगांव टीम के सामने करबे टीम ने एक तरफा मुकाबला जीता और इस मुकाबले की बात करेंगे तो 111 रन 112 रन चेस होना बहुत कठिन है। लाभ किया गेंद को, शानदार इस बार गेंद गई है बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। इसके बल्ले से ये छक्का और छक्के की सहायता से टीम की टोटल 45 पर बनी है। 70-75 का टारगेट होता ना तो जाकर फाइटिंग मुकाबला जरूर देखने को मिलता। दर्शक भी थोड़े से नाराज हो चुके क्योंकि ये मुकाबला कहीं तो एक तरफा नजर आ रहा है। अब दर्शक भी ये देखिए थोड़े से मैदान के बाहर होते हुए जहां से कई सारे स्टॉल आप देख सकते हैं बिल्कुल। और इस बार गेंद आई अंपायर का डिसीजन व्हाइट बॉल। टीम की टोटल 46 रन, जीतने के लिए अभी भी हम बात करेंगे तो 66 रनों की आवश्यकता है, बची है 10 गेंदें। ये गेंद अच्छी थी, बिल्कुल पड़ने के बाद बल्लेबाज को चकमा देती हुई डॉट बॉल। ये मुकाबला पूरी तरह से दोस्तों एक तरफा हो चुका है। यू आर द वॉचिंग वन साइड मैच। ये मुकाबला पूरी तरह से एक तरफा है क्योंकि अब जीतने के लिए 9 गेंद 66 रनों की आवश्यकता है। 9 गेंदे 9 चौके भी लगते हैं तो भी ये मुकाबला नहीं जीत सकते। पूरी तरह से हत्या डाल दिए। अब यहां से बल्लेबाजी करने वाली टीम कुलगांव छत्रपति सीसी कुलगांव टीम जिनके सामने 112 रनों का टारगेट था, आज उनकी गेंदबाजी काफी खराब हुई है और उनके गेंदबाजों में काफी मार मिला। इस बार गेंद को खेला मिड विकेट में, खिलाड़ी मौजूद 1 रन और इस 1 रन के साथ टीम पहुंची 47 के ऊपर। तो केवल औपचारिकता है, 7 गेंदें बची है। तो अगला मुकाबला बिग फाइट होगा। मुलगांव टीम के कप्तान ने टॉस जीता, पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया। ये अच्छी गेंद थी, बिल्कुल पैडोसिप किया। गेंद स्क्वायर लेग में, कोई खिलाड़ी नहीं है। गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाद 4 रन। और अभी भी यहां से हम बात करेंगे तो बोस टीम के खिलाड़ी भी जानते हैं कि हर गेंद में चौका या छक्का भी आए तो भाई हमें कुछ फर्क नहीं पड़ता क्योंकि रन तो काफी दूर है। जीतने के लिए आखिरी ओवर में 61 रनों की आवश्यकता है। 4 ओवर में 51 रन बने, यानी कि बिल्कुल अच्छी बल्लेबाजी जरूर की थी मगर टारगेट ही बहुत बड़ा था कि 112 का टारगेट चेस करना था। इस समय रन बने 51 रन आखिरी ओवर में। अब केवल औपचारिक इस मैदान के ऊपर यू आर द वॉचिंग वन साइड मैच। ये मुकाबला दोस्तों पूरी तरह से एक तरफा। बोस टीम के सामने ओम कोंडेश्वर भोज वहां से छत्रपति सीसी कुलगांव। और अगला मुकाबला भी बिग फाइट होगा, कहीं मत जाना दोस्तों क्योंकि मुलगांव वर्सेस
चिखलोली। दोनों टीमें तगड़ी टीम है, ताकतवर टीम है, तो मुकाबला भी बेहतरीन होगा। तो गेंदबाज योगेश पाटिल की ये गेंद बेहतरीन थी, बिल्कुल पड़ने के बाद बल्लेबाज को चकमा दिया। आज इंप्रेसिव बल्लेबाजी की, खासतौर पर 49 रन की शानदार पारी खेलने वाले बल्लेबाज विकास भारती, साथ दी थी, बखूबी निभाई थी शंकर पाटिल ने, जिन्होंने बम बम पारी खेली 37 रनों की। केवल औपचारिक था ये। देखिए पूरी तरह से ये मुकाबला हाथ से निकलने के बाद घुटने टेक दिए कुलगांव टीम के बल्लेबाजों ने, क्योंकि रन तो अब नहीं बनेंगे। ये मुकाबला पूरी तरह से एक तरफा बना है। काफी खूबसूरत प्रतियोगिता का आयोजन किया गया। 4 रात चलने वाली ये प्रतियोगिता दोस्तों, आज की ये दूसरी रात है। और केवल औपचारिकता रन तो एक बनेगी। टीम की टोटल 52 रन 52 रन के ऊपर पहुंची है। केवल औपचारिकता 3 गेंदें शेष है। कुलगांव टीम पूरी तरह से हार की कगार पर खड़ी है, तो जीत की कगार पर बोस टीम है, जिन्होंने शानदार पारी खेली, जिन्होंने शानदार बल्लेबाजी करते हुए 111 रन बनाए। इस प्रतियोगिता में सबसे ज्यादा रन बनाने वाली ये एकमात्र टीम है जिन्होंने शतकीय बिल्कुल स्कोर बनाया। और इस बार ये देखिए आखिरी सांस तक प्रयास जारी है। की पारी की बात करेंगे ना, 7 गेंद में 25 की पारी खेलेंगे नितेश, मगर वो भी क्या करेंगे, उनके गेंदबाजों ने इतनी मार की कि बिल्कुल 111 रन बनाए। पहले ओवर से देकर 20 रन, 22, उसके बाद 21, 27 और 19 ये रनों का अंबार खड़ा कर दिया। पूरी तरह से उनकी गेंदबाजी के तहस महस किया पोस्ट टीम के बल्लेबाजों ने। और ये आखिरी गेंद, शायद 5वीं गेंद थी, बिल्कुल बल्लेबाज के पारी का अंत हुआ है। लास्ट बॉल है, बिल्कुल एक गेंद अभी भी शेष है। औपचारिकता इस मैदान के ऊपर नए बल्लेबाज याच दरम्यान मुलगावचे आमचे समाजसेवक जे जी कतोरे साहेबांचं आगमन झालं आणि विनंती करतो दादांना की आपण व्यासपीठावरती यावं। या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मॅच जरी एकतर्फा असला तरी लास्ट बॉल इथे रन्स मिळणार नाहीये आणि सामना इथे जिंकलाय 53 धावेने हा सामना या ठिकाणी जिंकलाय टीम ओम कोंडेश्वर भोज संघ। अभिनंदन करतोय, अभिनंदन भोज टीम, हार्ड लक कुलगाव टीम। सामना तुम्हाला गमवावा लागले, मात्र दोन्ही टीम सेकंड करा आणि मैदानाच्या बाहेर बा। दोन्ही संघ आसपास आहे, संघ एकमेकांसमोर अनेक वेळा खेळत। आज कुलगाव संघ परास्त झालाय, मात्र भोज संघ जिंकलाय। आणि आम्ही नेहमीच सांगतो की एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्यानं कोणी फकीर होत नाहीये। क्रिकेटमध्ये जिंकणं आणि हारणं हा खेळ, आणि आज इथे विजय संपादित केलाय, एक दमदार विजय। 53 धावेने हा सामना इथे ओम कोंडेश्वर भोज संघाने जिंकला आणि या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट नो शक, वन मॅन आर्मी विकास भारती, जन 14 चेंडू मध्ये 49 धावेची एक शानदार इनिंग साकारली। तो विकास भारती मॅन ऑफ द मॅच। किशोरजी देशमुख साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभाचे खेळाडूला आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी